नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्वजण येथे विठुरायाच्या म्हणजे आषाढी एकादशीच्या कार्यक्रमामध्ये प्रमली आजीच्या घरी जमलेले असतात। त्यानंतर आता सर्व विठुरायाची पूजा आराधना झाल्यानंतर फुगडीचा पण कार्यक्रम झालेला असतो। मात्र आता त्यातले सर्वजण म्हणतात की आता आपला विठुबायाचा भक्तीचा कार्यक्रम संपलेला आहे, आता पोटोबा आपण बघूया, म्हणजे आता येथे जेवणासाठी काय मिळते का ते आपण बनवूया आणि सर्वजण येथे खाऊया असं त्यांचा प्लॅन ठरलेला असतो। मात्र आता स्वानंदीने विठुरायासाठी जे पण घरून महाप्रसाद आणलेला असतो हा प्रसाद आता ती सर्वांसाठी वाटण्यासाठी घेते आणि घरातून जाऊन ते आता जे पण तिने फराळाचं आणलेलं असतं ते वाटण्याचा प्रयत्न करत असते। सर्व काही बॉक्सेसमध्ये ते ठेवलेले असल्याने ती आता एकमेकांना बॉक्स देते आणि त्यानंतर तो बॉक्स दिल्यानंतर सर्वजण आता ना वाटते की प्रसाद वाटण्याची सुरुवात झालेली आणि सर्वजण तो बॉक्स स्वानंदीजवळून घेतात। मात्र आता तो बॉक्स ओपन केल्यानंतर त्या बॉक्समध्ये त्यांना काही भेटत नाही, कारण की त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रसाद हा नसलेला असतो। मात्र सर्वजण विचारात पडतात की स्वानंदीने असं आपल्यासोबत का घडून आणलं असेल, कारण की या बॉक्समध्ये तर प्रसाद होता आणि प्रसाद कुठे गायब झाला असं स्वानंदीला वाटायला लागतं। कारण की आपण जेव्हा जर हा प्रसाद घेऊन आलो होतो तेव्हा तर इथे फराळाचं सर्व काही अवेलेबल होतं, मात्र मधातूनच हा गायब कसा काय झाला आता असं स्वानंदीला वाटायला लागतं। आणि जे पण वारकरी संप्रदायातील तिथे जमलेले लोक असतात त्यांना वाटतं की हे सर्व काही प्रकार स्वानंदीने मुद्दामून आमच्याशी घडूनच आणलेला आहे, असे ही त्यांच्याबद्दल गलतफहमी आता त्यांच्या मनामध्ये होते। आणि आता इथे जे पण समर असतात समरला वाटत असतं की स्वानंदीनं असं का केलेलं असावं, कारण की स्वानंदी तर असं करणार नाही, हा स्वानंदीवर त्यांचा पूर्णपणे विश्वास असतो। मात्र आता यामधला प्रसाद गेला कुठं हा स्वानंदीला तिथे वाटायला लागतं, कारण की आता इथे काकू पण आहेत आणि ह्या सर्व काही गोष्टी काकूने घडवून तर आणल्या नसतील असं आता स्वानंदीला वाटायला लागतं। आणि ह्या सर्व गोष्टी काकूने घडून आणल्या असतील तर काकूचा आता हा उघडपणा स्वानंदी सर्वांसमोर कसा मांडेल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।